नवीन वर्षाच्या सुरुवातीला तुम्हालाही तुमच्या मुलांना खुश करायचं असेल ना, तर एकदम पौष्टिकरित्या त्यांना खुश करा. तर असेच हे पौष्टिक असे कपकेक्स मी तुमच्यासोबत घेऊन आलेले आहे. तर ह्या केक्समध्ये अजिबात मैदा नसून हे फक्त रव्यापासून बनवलेले आहेत. तर चला मग माझ्यासोबत या रेसिपीला सुरुवात करूयात. तर हे कपकेक्स बनवण्यासाठी इथे मी घेत आहे 1 वाटी रवा. रवा तुम्ही जाड बारीक कसलाही घेतला ना तरीही चालेल. त्यानंतर एका भांड्यामध्ये आपल्याला हा 1 वाटी रवा इथे घालून घ्यायचा आहे. कुठल्याही एका वाटीच्या प्रमाणाने इथे मी एक माप घेत आहे. त्यानंतर आपण यामध्ये घालणार आहोत अर्धी वाटी साखर आणि एका वाटीच्याच मापाने 1 वाटी आपण इथे कोमट करून दूध घेतलेलं आहे. तर सुरुवातीला मी यामध्ये अर्ध दूध घालत आहे आणि आता हे छान असं मिश्रण एकत्रित करून घेणार आहे. रव्यामध्ये दूध घातल्यामुळे रवा हा पटकन फुलतो, पण रव्यामध्ये दूध घालत असताना तुम्ही थंड न घालता ते गरम करून म्हणजे कोमट असंच दूध घाला, म्हणजे तो पटकन असा फुलला जाईल. तर अशा प्रकारे मी इथे राहिलेल्या दुधामधलं अजून थोडंसं दूध घालून हे छान असं मिश्रण एकत्रित करून घेत आहे. तर तुम्ही बघू शकता 1 कप दुधामधलं आता थोडंसंच दूध इथे उरलेलं आहे आणि आता हे दूध छान असं या मिश्रणामध्ये मी एकत्रित करून घेतलेलं आहे. आता आपल्याला यावरती झाकण ठेवून 10 ते 12 मिनिट असंच हे झाकून ठेवायचं आहे, म्हणजे रवा हा व्यवस्थित असा फुलला जाईल. आता 10 मिनिट झालेले आहे आणि आता मी इथे रवा जर बघितला तर हा छान असा फुललेला आहे. आता आपल्याला एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे आणि आता ह्या भांड्यामध्ये आपल्याला हे मिश्रण डायरेक्टली त्यामध्ये घालून घ्यायचं आहे. केक करत असताना भरपूर असे भांडे भरतात, तर आपण भांड्याचा जास्त पसारा न करता आपण डायरेक्टली इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये हे मिश्रण इथे घालून घेणार आहोत. तर हा केक एकदम टेस्टी होण्यासाठी आपण यामध्ये ह्या कपाचा 1/4 भाग म्हणजेच 1/4 कप आपण यामध्ये मिल्क पावडर घालणार आहोत. तसेच आपण यामध्ये व्हॅनिला फ्लेवर कस्टर्ड पावडर सुद्धा 1/4 कप यामध्ये घालून घेणार आहोत. आता आपल्याला 1/4 कप यामध्ये तूप किंवा तेल घालायचं आहे. तर इथे मी तेल घातलेलं आहे. तर तेल घालत असताना उग्र वास येणार नाही अशा प्रकारे तुम्ही यामध्ये तेल घातलं तरीही चालेल. आता आपल्याला हे मिक्सरच्या भांड्यामध्ये छान असं फिरवून घ्यायचं आहे. तर इथे बघितलं तर हे मिश्रण एकदम व्यवस्थित असं तयार झालेलं आहे. आता आपल्याला सेम भांड्यामध्ये आपण हे मिश्रण इथे काढून घेणार आहोत. या केकचे मिश्रण एकदम परफेक्ट असं झालेलं आहे. तुम्ही जर बघितलं तर एकदम क्रीमी असं दिसत आहे. आता आपल्याला यामध्ये बेकिंग सोडा व बेकिंग पावडर अशा प्रकारे यामध्ये घालून घ्यायचं आहे. तर बेकिंग सोडा घालत असताना तुम्ही इथे अर्धा चमचा बेकिंग सोडा घालायचा आहे आणि 1 चमचा बेकिंग पावडर घालायचा आहे. तर एका कपातलं राहिलेले जे दूध आहे ना ती मी यावरती घालून घेणार आहे आणि हे मिश्रण व्यवस्थित असे एकत्रित करून घेणार आहे. बेकिंग सोडा व पावडर घातल्यानंतर आपल्याला पटकन हे मिश्रण छान व्यवस्थित असे एकत्रित करून घ्यायचं आहे आणि हे कप्समध्ये घालून घ्यायचं आहे. तर इथे मी काही कप घेतलेले आहे. ते कप आपण आतून त्याला तेलाचा हात किंवा तुपाने छान असं ग्रीस करून घ्यायचं आहे, म्हणजे केक यामध्ये तयार होत असताना अजिबात चिटकणार नाही. तर ह्या केकचे मिश्रण मी सर्व कपमध्ये घालून घेत आहे. तर आपण हे केकचे मिश्रण बघितलं तर एकदम क्रीमी असं दिसत आहे. दिसायला एकदम सुंदर आणि खायला सुद्धा हे कपकेक्स खूप छान असे होतात. तर आता आपल्याला हे कपकेक छान असे वाफवून घ्यायचे आहेत. तर त्यासाठी इथे मी एका साईडला एका भांड्यामध्ये मीठ घालून त्याला छान असं प्रीहीट करून घेतलेलं होतं. आता आपल्याला हा ट्रे या भांड्यामध्ये ठेवायचा आहे. तर एकदम कमी गॅसवरती तुम्हाला जवळपास 45 ते 50 मिनिट याला कमी गॅसवरती छान असं वाफवून घ्यायचं आहे.
जवळपास 45 ते 50 मिनिटानंतर आपला हा केक इथे छान असा रेडी झालेला आहे। आता जर आपण बघितलं तर हे कपकेक पूर्णपणे थंड झालेले आहे। आता आपल्याला हा केक या कपमधून बाहेर काढायचा आहे। तर त्यासाठी इथे मी साईडला छोटासा कट दिलेला आहे आणि हा कागद, हा पेपर व्यवस्थित असा यामधून बाहेर काढत आहे। तर तुम्ही बघितलं तर अजिबात हा पेपर कुठेही चिटकलेला नाही, एकदम इझिली हा केक या कपमधून बाहेर आलेला आहे। आणि जर तुम्ही दिसायला बघितलं तर एकदम सुंदर असा हा कपकेक इथे रेडी झालेला आहे। एकदम स्पंजी असा हा केक आहे। तर अशा प्रकारे एकदम कमी वेळामध्ये आणि एकदम छान असा हा केक इथे आपण रेडी करून घेतलेला आहे। तुम्ही तुमच्या मुलांना नवीन वर्षामध्ये हा केक नक्की बनवून द्या, म्हणजे तेही खुश होतील। तर अशा प्रकारे एकदम पौष्टिक रवा केक आपण इथे छान असा तयार करून घेतलेला आहे। या केकमध्ये आपण अजिबात मैदा, दही किंवा काही केलेला आहे। तर दिसायलाही छान आणि खायला तर एकदम मस्त असा हा केक आहे। त्यामुळे नक्की ट्राय करून बघा आणि ट्राय केल्यानंतर मला कमेंट करून नक्की कळवा। आणि तुम्हाला माझ्या रेसिपी अशाच आवडत असतील ना तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका।